नमस्कार मित्रांनो, आजूबाजूच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी अभिषेक तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा आपल्यासोबत आहे जानकी. जानकीला आपण डिजिटल गेमिंगच्या व्यसनाचं काय करायचं ह्या एपिसोडमध्ये आधी बघितलं होतं. आजही पुन्हा तिला इथे इन्व्हाइट केलेले आहे. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. आज आपण बोलणार आहोत त्या स्पेशल केसेसबद्दल जी मुलं अटेन्शन डेफिसिट, ज्यांना आपण ADHD म्हणतो, की ज्यांना फोकसिंग करायचं किंवा एखाद्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन करायचं ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो. सो अशा मुलांसाठी खेळ किंवा खेळणी किती परिणामकारक ठरू शकतात याचं उत्तर आजच्या एपिसोडमधनं आपण फाइंड आउट करायचा प्रयत्न करणार आहोत. तर जानकी, तुझं स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थँक्यू अभिषेक, परत बोलवल्याबद्दल. इट्स ऑलवेज प्लेजर कमिंग हिअर. अरे थँक्यू सो मच. तर जानकी बघ, आजचा विषय कसा आहे ना, आज आपण जे डिस्कशन करणार आहोत ते नुसतं खेळ आणि खेळण्यांबद्दल नसून त्या खेळाचा जो आपल्या जडणघडणीमध्ये उपयोग होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की खेळ हे फक्त मनोरंजनासाठी नसतात, तर खेळासोबत आज आपण बऱ्याच गोष्टी शिकत मोठे झालेलो असतो. पण आता काही स्पेशल केसमध्ये ज्यांना आपण म्हणतो की ज्यांना अटेन्शनचा प्रॉब्लेम आहे, ज्याला ADHD म्हणतो, अशा मुलांसोबत खेळाद्वारे आपण त्यांची जी बौद्धिक विकास आहे तो कसा नेमका साधू शकतो, हा या एपिसोडचा मोटो आहे. बट आपल्या प्रेक्षकांसाठी नक्की त्या प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर मला तुला असं विचारायचं आहे की ADHD म्हणजे नक्की काय आणि त्याची नेमकी लक्षणं कोणती असतात आणि ती लहान मुलांमध्ये कशी ओळखायची? ओके, सो टू बिगिन विथ, आपण ADHD म्हणजे काय? सर, ADHD म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. ह्याचा जर तू लॉंग फॉर्म बघितलंस तर ADHD मध्ये काय होतं की ह्याच्यातनं 3 भाग असतात. एक असतं की जे अटेन्शन रिलेटेड आहेत, एक आहेत जे हायपर ॲक्टिव्हिटी रिलेटेड आहेत. जसं तो 2 पार्ट होतात त्या नावाचे, तसेच ते आहेत. आणि कधी कधी त्याचा ओव्हरलॅप पण असतो. सो देर आर 3 पार्ट्स. की एक आहे ज्यांचा सगळे प्रॉब्लेम्स जे अटेन्शनशी रिलेटेड आहेत, आणि बाकी जे आहे जे त्यांचे खूप हायपर ॲक्टिव्हिटीशी रिलेटेड आहेत, आणि काहींचा ओव्हरलॅप असल्यामुळे त्यांना अजून वेगळे प्रॉब्लेम फेस करायला लागतात. जसं तू हायपर ॲक्टिव्हिटीशी म्हणशील तर त्यांना एका जागी बसता येत नाही, त्यांना सारखे हाताने काहीतरी फिजिट करत असतात, चाळे करत असतात, किंवा त्यांना कळत नाही की त्यांचे इमोशन्स आणि गोष्टी कशा एक्सप्रेस करायच्या. हे हायपर ॲक्टिव्हिटीची झाली. किंवा त्यांना त्यांच्यात एवढी एनर्जी असते की ती एनर्जी ते एका जागी न बसता खूप वेगवेगळ्या ठिकाणी घालवतात, आणि जे मे बी सोशल नॉर्म्सप्रमाणे ते खूप ऑकवर्ड होतं पेरेंट्ससाठी किंवा टीचर्ससाठी किंवा शाळेमध्ये. अटेन्शनचं दृष्टी म्हणशील तर त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना फोकस करता येत नाही, त्यांच्या छोट्या छोट्या डिटेल्सकडे त्यांचं लक्ष जात नाही, त्यांच्या रोजच्या वापरातल्या अगदी इम्पॉर्टंट गोष्टी ते विसरतात, किंवा त्यांना त्याच्यामुळे लँग्वेज प्रॉब्लेम पण कधी कधी येतो. हे सगळं असू शकतं. आणि ओव्हरलॅपमध्ये काय होतं की बिकॉज तुम्हाला फोकसिंगही होत नाहीये आणि तुम्हाला हायपर ॲक्टिव्हिटी पण आहे, तर तुम्हाला इव्हन साधं म्हणजे तुम्ही शांतपणे झोपू नाही शकत. तुम्ही कधी कधी म्हणजे तुम्हाला इमोशन एक्सप्रेस करायचा प्रॉब्लेम येतो. तुम्हाला हे कळत नाही की आपण एखाद्या 4 चौघात वागायचं कसं. म्हणजे ह्याच्यात बरेचसे गोष्टी ओव्हरलॅप आहेत. सो म्हणून हायपर ॲक्टिव्हिटीचे आपण साधारणपणे 3 भाग करतो, आणि इव्हन ट्रीटमेंट किंवा जी काही आपण करतो त्याचे सुद्धा या 3 वेगवेगळ्या भागातच आपल्याला विचार करावा लागतो. पण आता जर ही एक आपण डिसऑर्डर म्हटली तर ह्या ADHD मध्ये आणि इतर मानसिक आजारांमध्ये काय फरक आहे? पहिलं म्हणजे डिसऑर्डर म्हणजे काय. डिसऑर्डर आणि डिझीजमध्ये फरक असा आहे की डिझीजचे तुम्हाला कारणं माहिती की बाबा ह्या कारणामुळे हे झालेलं आहे. जसं तुम्हाला व्हायरस किंवा काय बॅक्टेरियाने झालंय, किंवा तुमच्या काहीतरी शरीरातला एखादा भाग आहे त्याच्यामध्ये बिघाड आहे, ह्याच्यात झालेला आहे. डिसऑर्डरमध्ये काय असतं की त्याच्या वर्किंगमध्ये प्रॉब्लेम असतो. ओके, आता ह्याच्यामध्ये असं खूप वर्ष असं मानलं जायचं की हा बिहेवियरल प्रॉब्लेम आहे, पण नंतर 1980 नंतर हे लक्षात आलं की हा फक्त बिहेवियरल प्रॉब्लेम नसून ह्याचा ब्रेनच्या वर्किंग मेकॅनिझमशी खूप त्याचा जवळचा संबंध आहे. आणि स्पेशली त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे केमिकल्स डेव्हलप होतात, तुम्हाला एखादी गोष्ट पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत पोहोचवण्यासाठी ब्रेन्समध्ये जवळजवळ 52 ते 50च्या
क्वांटिटीमध्ये केमिकल्स निर्माण होतात, त्याच्यातल्या एका केमिकलमध्ये जर गडबड झाली तर आपण हा मेसेज पोचवू शकत नाही किंवा पोचायला वेळ लागतो, किंवा पोचवल्यानंतर तो पुन्हा कसा, म्हणजे आता नाव एकदा पोचला म्हणजे आता पुन्हा रिपिटेटिव्हली पोचवायचा नाहीये, पण तो तसाच पोचत राहतो. त्याच्यामुळे मुलं ही पुन्हा पुन्हा सेम गोष्टी बोलत राहणं, किंवा एखादी गोष्ट स्लो आकलन करणं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं होतात बिकॉज तो केमिकली प्रॉब्लेम आहे त्यांच्या ब्रेनमध्ये, की त्यांच्याकडनं हा मेसेज तसा पोचला जात नाहीये किंवा उशिरा पोचला जातोय. आता काही मुलं जी असतात ना, जी त्या विशिष्ट ग्रुपमध्ये, म्हणजे आता एखादं मूल असतं की जे वर्गात बसतच नाही, ते खूप चंचल आपण त्याला म्हणतो, तर एका जागी काही वेळापुरता न बसता येणं हे सुद्धा ADHDचं एखादं लक्षण असतं का? हो, असतं. पण साधारणपणे सगळीच मुलं, म्हणजे तू 5 वर्षाच्या पर्यंतची मुलं बघितलीस तर ती बरीचशी मुलं तुला असं वाटेल की साधारणपणे हे सेम सगळे आहेत की जे एका जागी बसत नाहीत, चंचल आहेत, फोकस करू शकत नाहीत, किंवा त्या मुलांना काही वेगळ्या कारणांमुळे त्यांना लिहिता येत नाहीये, किंवा काही गोष्टी अशा होतात. काही वेळेला असं असतं की दमलेली असतात, किंवा काही, आता आपण जेनरिक हे उदाहरण नाही घेऊ शकत की हे दिसलं म्हणजे हा ADHD आहे. यासाठी एक वेगळा प्रॉपर त्यांचं एक यू हॅव टू गो थ्रू अ टेस्ट, ज्याच्यामध्ये त्यांचे, आणि दुसरं टेस्ट म्हणजे आपण जसं मेडिकल टेस्ट करतो तशा, म्हणजे ब्लड टेस्ट किंवा एक्सरे किंवा असं काही नाहीये. तर त्यांचा एक जेनरिक सिक्वेन्स असतो प्रश्नांचा, जो सायकॅट्रिस्ट किंवा न्यूरोसर्जन्स किंवा न्यूरोलॉजिस्ट तुम्हाला विचारतात, आणि ते तुम्हाला त्याच्या पॅरामीटरवरती जज करतात, किंवा जज करण्यापेक्षा दे अंडरस्टँड वेदर व्हॉट एरिया यू आर लॅकिंग, युअर चाइल्ड इज लॅकिंग. सो हा तुम्ही जेनेरिक नाही बोलू शकत की बाबा हे असं, हा एका जागी बसू शकत नाही म्हणजे ह्याला ADHD आहे, किंवा लिहू शकत नाही म्हणजे ह्याला ADHD आहे. आता हे आपण लहान मुलांबद्दल बोलत होतो, बरोबर. आता मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये बॉलिवूड ऍक्ट्रेस आलिया भट्टने सांगितलेलं की तिला सुद्धा ADHD आहे. ओके, ह्याचा अर्थ ADHD हा जो प्रकार आहे हा सर्वसाधारणपणे आपल्या आजूबाजूला जे वयस्कर आहेत, मोठी माणसं आहेत, प्रौढ आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा असू शकतो, बरोबर. करेक्ट. तर मग हे जर असेल तर त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं? ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा असं होतं की आता ADHD मध्ये वेगवेगळे पॅरामीटर्स, म्हणजे एक तर खूप हाय लेवलचे ADHD, किंवा लो लेवलचे, किंवा मिड लेवलचे आहे, किंवा एकदम अगदी मायनर आहे. त्याच्यामुळे अगदी मायनर जर असेल तर ते मोठ्या होईपर्यंत कोणाच्या लक्षातही येत नाही, अनलेस अँड अंटिल यू स्टार्ट वर्किंग. तू शाळा, कॉलेज ऍक्च्युली खूप सहजरित्या पुढे जातोस, कारण तुला पेरेंट्स असतात, टीचर्स असतात हेल्प करण्यासाठी, अँड दे हेल्प यू इन दॅट. बट तुम्ही जेव्हा प्रोफेशनली जेव्हा काम करायला लागता तेव्हा तुम्हाला कधी कधी रिअलाइज होतं की अरे आपल्याला हे करता येत नाहीये. सो इट्स व्हेरी कॉमन. आणि ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने तर एक रिसर्च असा केलेला आहे की ज्यांनी अमेरिकन लोकांचा जेव्हा इंटरव्ह्यूज घेतले तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की 25% लोक असं म्हणतायत की आम्हाला ADHDचे सिम्पटम्स आहेत, पण त्याच्यातले फक्त 25%ले 13% लोक फक्त डॉक्टरची हेल्प घेतात आणि जातात आणि म्हणतात की बाबा आम्हाला ट्रीट करा. म्हणजे पीपल डोंट गो जनरली, दे डोंट अंडरस्टँड की त्यांना हे काही आहे. त्याच्यामुळे असं खूप सहज शक्य आहे की तुझ्या आजूबाजूला फिरणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ADHD असू शकतो. आणि मे बी त्याचा खूप मायनर लेवल असल्यामुळे ते तरुण गेले, किंवा त्यांची सपोर्ट सिस्टीम तेवढी चांगली होती आजूबाजूची, किंवा त्यांच्याकडे त्यांनी नॅचरली, आपण लहानपणापासून काही गेम्स आणि काही खेळत आलो त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावरती मात केली, असंही होऊ शकतं. बट हे नाकारता येत नाही, म्हणजे असू शकतं. तू जे म्हणतोयस ते खूप लोक असू शकतील आजूबाजूला. ओके, आता बघ कसं आहे ना की आजकाल ह्या सगळ्या गोष्टींवरती काम केलं जातं. आजकाल इंटरनेट, सोशल मीडिया सारख्या प्रकारांमुळे, TV सारख्या माध्यमांमुळे ह्या गोष्टी हायलाईट केल्या जातात. त्याच्यामुळे लोकांना ह्याबद्दल अवेअरनेस आहे. पण जर एखाद्या मुलामध्ये ADHD आहे की नाही हे जर पालकांना ओळखायचं असेल तर कुठली लक्षणं ऍड्रेस करणं गरजेचं आहे? ओके, जसं आता मगाशी आपण म्हटलो की मुलाला फोकस करता येत नाही, ठीक आहे, पण नॉट नेसेसरी की एकदा फोकस करता येत नाही. आता ते जर तुला सतत जाणवतंय, म्हणजे तुला सतत असं दिसतंय की टीचरनी शिकवलंय शाळेमध्ये, तो क्लासला जातोय, तो घरी मुलांची आपण आई वडील शिकवतायत, तरी सुद्धा त्याला फोकस करता येत नाहीये. सो दिस हॅज टू बी अ रिपिटेशन. ओके, एकदा होऊन नाही जाणार. ह्याला एक स्पॅन तुम्हाला त्याला ऑब्झर्व करावं लागतं. त्याला त्याच्या शाळेतही विचारावं लागतं की हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला शाळेतही दिसत आहेत का.
दुसरी गोष्ट, जसं मी म्हटलं की 3 भाग आहे, त्याच्यामध्ये हायपर ऍक्टिव्हिटी पण आहे का? तर जसं मुलांमध्ये एवढी एनर्जी असते की ती एनिवेज खूप हायपर ऍक्टिव्ह असतात, पण ती हायपर ऍक्टिव्हिटी त्यांना कंट्रोलच करता येत नाही. म्हणजे त्यांना कळत नाहीये की आता समजा तुला एखाद्या मुलाला, तू आहे मस्तीखोर मुलगा, त्याला मी सांगितलं की बाबा तू नको मस्ती करू, तर तो थांबतो, पण हा थांबवतच नाहीये. ह्याला कळत, त्याला बिकॉज तुझे सांगितलेल्या ज्या ऍक्शन्स आहेत, कमांड आहेत, त्याला फॉलो नाही करतायत, कारण त्याला ते कळतच नाहीये. किंवा तिसरी गोष्ट, तो मुलगा आय कॉन्टॅक्ट करत नाहीये. तो मुलगा लिहायला, असं नाही की लिहायला कंटाळा बऱ्याच मुलांचा असतो, पण खूप प्रयत्न करून सुद्धा तो मुलगा लिहितच नाहीये. किंवा त्या मुलाला 4 चौघांमध्ये बोलताना एक इनिव्हेशन्स आहे, बिकॉज ऑफ सम सॉर्ट ऑफ स्लो अंडरस्टँडिंग, किंवा त्याला कळतंय की मी काहीतरी वेगळं आहे म्हणून असं. तर ह्या सगळे पॅरामीटर्स तुम्हाला जर अभ्यासाव्यतिरिक्त सुद्धा बाकीच्या ठिकाणी बघायला मिळाले, म्हणजे नुसतं अभ्यासच नाही, तो 4 चौघांमध्ये मुलांमध्ये खेळताना सुद्धा, तुमच्या घरातल्या रोजच्या ऍक्टिव्हिटी करताना सुद्धा, त्याच्या तुला सांगितलेली टास्क समजायला आणि करायला, म्हणजे तो साधा गोष्ट सांगितलं की बाहेरनं पेपर घेऊन ये, पण हे सुद्धा तो खूप स्लोली करतोय, किंवा त्याला कळत नाहीये, त्याला 4 वेळा सांगावं लागतंय, किंवा त्याचा तो दुसरं काहीतरी व्हिडिओ गेम बघतोय म्हणून तो नाही आणायला गेला तर ही गोष्ट वेगळी, पण त्याला आकलनच व्हायला वेळ लागतोय. तर त्याच्यामध्ये हे सिम्पटम्स तुम्हाला सगळीकडे दिसतील. ऑफकोर्स आता जो हायपर ऍक्टिव्ह असेल, तर हायपर ऍक्टिव्हिटी सुद्धा खेळामध्ये, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, अभ्यासामध्ये सगळीकडे दिसेल. सो ही सिम्पटम्स तुम्हाला ऑब्झर्व करायला लागतात, आणि ही जर सगळीकडे दिसत असतील, लॉंग टर्म दिसत असतील, सतत दिसत असतील, म्हणजे देअर हॅज टू बी रिपिटेशन एव्हरीवेअर. आणि ह्याचा तुम्ही मग तुम्ही ऑफकोर्स तुम्ही जाऊन कुठल्याही प्रॅक्टिशनरची हेल्प घेऊ शकता, आणि त्याच्यासाठी तुम्ही टीचर्सना पण विचारू शकता की आम्हाला हे जाणवतंय, तुम्हाला हे शाळेत जाणवतंय का? तर तुम्ही फक्त स्वतःचे कन्क्लुजन्स काढू नका, तुम्ही टीचर्सना विचारा, जे जाणकार लोक आहेत त्यांच्याकडे घेऊन जाऊन त्यांना विचारा की ऑफकोर्स त्या पॅरामीटरमध्ये तुम्ही माझा मुलगा मुलगी बसतायत का? बरोबर. सो आता जसं आपलं कन्व्हर्सेशन चाललेलं आहे, आमचा मूळ हेतू हाच आहे की ह्याबद्दल अवेअरनेस पसरवणं आणि ह्या गोष्टी जाणून घेऊन त्याच्यावरती नक्की ती त्वरित उपाययोजना करून जेवढे चांगले उपाय त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला मिळतील हे बघणं. आजचा जो मूळ विषय आहे की जर ADHD सारख्या डिसऑर्डरवरती जर कुठली थेरपी काम करत असेल तर ती खेळ आहे, खेळणी आहे, आणि त्याच्याबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत. तर ADHD असलेल्या मुलांना पारंपरिक जी खेळणी आहेत त्याचा उपयोग फोकसिंग वाढवण्यामध्ये किंवा ADHD कमी करण्यामध्ये अशा प्रकारे होतो का? किंवा तीच पारंपरिक खेळणी कुठल्या विशिष्ट पद्धतीने वापरावीत जेणेकरून त्यांना ह्या डिसऑर्डरवरती मदत होईल? सो नक्कीच होतो. जसं आपण मी मागे पण एक्सप्लेन केलं तेव्हा म्हटलं होतं की पारंपरिक गेम म्हणजे आपले बोर्ड गेम्स जे आपण घरी बसून खेळतो, किंवा आपण जे मैदानी गेम खेळतो. सो आपण जेव्हा मैदानी गेम स्पेशली जेव्हा खेळतो, तर त्यावेळेला काय होतं की फिजिकल ऍक्टिव्हिटी असल्यामुळे, मी मागे पण म्हटलं होतं की जितकी तुम्ही फिजिकल गोष्टी कराल, तुमचा फ्रंटल लोब जो आहे तो तेवढा बेटर डेव्हलप होतो, आणि तुमचं मेमरी स्पॅन वाढण्यासाठी, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी. सो मी तर म्हणेन कुठलेही आय हँड कोऑर्डिनेशनवाले आउटडोर गेम्स आहेत, ज्याच्यामध्ये बॅडमिंटन आलं, लॉन टेनिस आलं, किंवा टेबल टेनिस आलं इंडोरमध्ये, किंवा क्रिकेट आलं, जिथे स्केटिंग पण आलं, त्याच्यात बॅलन्सिंग आहे. ऑफकोर्स हे कुठली आय हँड, स्पेशली आय हँड कोऑर्डिनेशन, पण एनी आउटडोर गेम फॉर दॅट मॅटर, बिकॉज यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट टू अचीव्ह सम टास्क. म्हणजे जर स्केटिंगमध्ये तू स्पेशली म्हणशील तर त्याला एक कॉन्सन्ट्रेशन घेऊन तुला तो बॅलन्स साधण्यासाठी काहीतरी आपल्या बॉडीमध्ये तसं बॅलन्सिंग करावं लागतं. तुला कळायला लागतं की त्या ट्रॅकमध्ये कसं जायचंय, तर ते हे सगळं सुद्धा त्याच्यामध्ये फॉलो होतं. पण स्पेशली आय हँड कोऑर्डिनेशनवाले म्हणजे बॅडमिंटन, त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट तुला ती पकडायची आहे, हवेत आणि मारायची आहे. सो ह्याच्यात जर तुझा हात आणि येणारी गोष्ट ह्याच्यात जर कोऑर्डिनेशन नाही झालं तर यू विल फेल. तर आय हँड कोऑर्डिनेशनवाले कुठलेही गेम जे असतील ते तुम्हाला खूप उपयोगाचे आहेत. म्हणजे तुम्ही तसेच्या तसे जरी खेळलात, किंवा साधा तुम्ही खो खो, कबड्डी हे जे गेम खेळलात, जिकडे तुम्हाला टास्क ओरिएंटेड आहे, म्हणजे तुला एखादा खो द्यायचा आहे, बसायचंय, किंवा खो दिल्यानंतर तुला कळलंय की खो दिलाय, तुला पळायचं आणि दुसऱ्याला पकडायचंय, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आहे 2-3 गोष्टी करण्याचं, किंवा कबड्डी आहे, किंवा तुम्ही ग्रुप गेम खेळताय. जे भारतीय जुने खेळ आहेत हे इफेक्टिव्ह आहेत, खूप इफेक्टिव्ह आहेत.
कारण ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला आपोआपच, म्हणजे जसं मी म्हटलं तसं की तुम्ही जेव्हा ग्रुप गेम खेळता तेव्हा तुम्हाला दुसऱ्याचा विचार करावा लागतो. ओके, आणि तिकडे तुम्हाला ऑटोमॅटिकली, म्हणजे तुम्हाला जेव्हा मुलाला समजा तुम्हाला कम्युनिकेट करता येत नाहीये किंवा एखाद्या मुलाला चार चौघात बोलायचं कसं किंवा इमोशन्स हँडल करता येत नाहीत ना, तिकडे काय होतं गेम मध्ये ना कोणी ते धरून बसत नाही. बाबा तू चुकलास, तुला सोडून पुढे जातात लोक. तर त्या ह्याच्यामध्ये काय कळतं की तुम्हाला यू डोंट नीड टू ते पकडून न ठेवता ती गोष्ट विसरून पुढे जाण्याला तुम्ही ऑटोमॅटिकली शिकता तो गेम खेळून खेळून. आणि ऑफकोर्स हे एकदा खेळून नाही होणार. कुठलीही गोष्ट जे मी सांगते ह्याला एक वेळ जावा लागतो. म्हणजे एक 2 महिने 3 महिने 6 महिनेचा वेळ तुम्ही एक्सपेक्ट करा की तुम्ही त्या मुलाला जर तुम्ही ते खेळायला दिलं तर तो त्याच्यामध्ये फरक पडेल. एक्झॅक्टली. सो हे खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. मग आता सुरुवातीला जर आपण म्हटलं की मुलांना या खेळाची जर सुरुवात लावायची तर त्यांना इनिशियली कुठल्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? म्हणजे एखादा नॉर्मल मुलगा आहे तो एखादा गेम, खो खो सारखा गेम आहे तो चटकन शिकेल, पण ज्याला ADHD आहे किंवा ज्याला फोकसिंगचा प्रॉब्लेम आहे अशा मुलांना जर आपण हे खेळ खेळायला लावले तर त्याला सुरुवातीला कुठली आव्हानं यायची चान्सेस आहेत? म्हणजे जेणेकरून ही आव्हानं जर कळली तर त्याच्यावरती आपल्याला अवेअरनेस ठेवून काम करता येईल. ऍक्च्युली तू खूप चांगलं विचारलंस. कारण काय होतं की हे मी सांगायला विसरले मगाशी की तुम्ही जर ह्या मुलांना असे गेम खेळायला पाठवत असाल ना तर पेरेंट्सचा गायडन्स असणं खूप गरजेचं आहे. तिकडे पेरेंट्सनी असावं काही दिवस सुरुवातीला. कारण कसं होतं की ही चॅलेंजेस जसं मुलं त्याला नॉर्मली ट्रीट, त्यांना नाही माहिती की ह्याला काही इश्यू आहे, त्यांना ही स्ट्रगलिंग विथ समथिंग, ते त्याला पहिल्यांदा घेणार नाही. त्यांचं तो पिअर प्रेशर असं की तुम्हाला हे सगळ्यात मोठं आव्हान आहे की तो ऍक्सेप्टन्स लेवल होत नाही मुलांमध्ये नॉर्मल. कारण त्याला माहिती आहे ह्याला घेतलं तर माझं टीम वीक होणार आहे. सो ते त्याला अवॉइड करतात. दुसरी गोष्ट त्याला फेस करू द्या. डोंट इंटरफेअर अनलेस अँड अंटिल हे खूप काही फिजिकल होत नाहीये, मारामारी होत नाहीये किंवा तोपर्यंत त्याच्यात इंटरफेअर करू नका. लेट द चाइल्ड फेस हिमसेल्फ. म्हणजे त्याचा त्याला फेस करू द्या जो काही इश्यू येईल तो. दुसरी गोष्ट अशी की तो फोकसिंगचा जो प्रॉब्लेम आहे बिकॉज तो बाकीच्यांना ऑब्झर्व करतोय की मुलं बाकीची कशी त्याच्याबरोबर कोपअप करतात, तर स्वतः ती मेकॅनिझम करायला लागतो. तो स्वतःची आई वडिलांवरची डिपेंडन्सी बाजूला करून तो स्वतः टॅकल करायला लागतो की मला ही सिच्युएशन करायची आहे, मला कोणी इथे हेल्प नाही करणार आहे. मे बी सुरुवातीला त्याला वाईट वाटेल, त्याचे काही इमोशनल आउटबर्स्ट होतील, तो रडेल, होऊ देत, काही होत नाही. त्यांनी तो ऍक्च्युली ते म्हणजे आपण म्हणतो ना तावून चलाखून बाहेर निघतो तसं त्याच्याबरोबर होतंय. फक्त आपल्याला का तिकडे पेरेंट्सनी असायला पाहिजे कारण त्याचं एक्स्ट्रीम होऊ नये. म्हणजे तो सुद्धा जर हायपर ऍक्टिव्ह असेल तर तो एक्स्ट्रीम होऊन कोणाला मारायला जाऊ नये किंवा हे फक्त आपल्याला हँडल करायला पाहिजे. सो ऑल दीज थिंग्स दे फेस जनरली वेन दे प्ले ग्रुप गेम किंवा आपले ट्रेडिशनल गेम खेळताना. पण तिकडे जरा कुठल्या तरी मोठ्या माणसाने जर तिकडे असणं हे खूप हेल्पफुल होईल. बरोबर. आता जसं तू ह्या पारंपरिक गेम्स बद्दल सांगितलं, मुलांचा इनिशियली जो गेम सोबतचा जो अप्रोच आहे त्याच्याबद्दल तू बोललीस. आता तू इथे काही एक्झाम्पल सांगलेली आहेत. ओके, ह्या एक्झाम्पल सकट तू आम्हाला एक्सप्लेन करू शकतेस का हे खेळ घरातल्या घरात किंवा जे आपण नेहमीचे लहानपणापासून खेळत आलेले बोर्ड गेम्स आहेत किंवा खेळणी आहेत त्यांचा वापर करून नुसतंच ADHD म्हणत नाहीये तर मुलांचं फोकसिंग कसं चांगल्या प्रकारे डेव्हलप करता येईल, तो ते गेम खेळायची एक विशिष्ट पद्धत आणि त्या पद्धतीने होणारे जे फायदे आहेत ते सगळे ह्या उदाहरणांसकट सांगशील? येस. सो आता मला ऍक्च्युली सांगायला काय आवडेल की आपण सगळ्यांना ना माहिती असेल कदाचित की आपण पिक्चरिका म्हणून एक गेम आहे जो बघितलाय सगळ्यांनी. सो जो गेम आपण ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळी बोर्ड गेम आहे, याच्यामध्ये वेगवेगळी पिक्चर्स असतात. सो हा गेम आपण नॉर्मली सुद्धा खेळतो ज्याच्यामध्ये अशी वेगवेगळी पिक्चर्स आहेत आणि ही रॅन्डम आहेत. म्हणजे याच्यामध्ये काही रिपीट पण आहेत, पण त्याच्यामध्ये असे 4 टाईल्स असतात ज्याच्या पुढे आणि मागे दोन्हीकडे असे वेगवेगळे पिक्चर्स असतात आणि ती पिक्चर्स खूप म्हणजे अगदी रिअलिस्टिक नाहीये, थोडी कार्टून स्टाईलमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये काही त्यांनी थोडे मोनोक्रोमॅटिक कलर्स वापरलेत, म्हणजे एका टोनमध्ये वापरले, त्यात थोडा रेड कलर कुठेतरी ऍड केलाय आणि असे 4-5 स्टाईल्स असतात
आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी कार्ड्स असतात. आता मला काय म्हणायचंय की हा गेम म्हणजे बेसिकली तुम्हाला काय ह्या गेममध्ये तुम्हाला एक कार्ड मिळतं आणि त्या कार्डला बघून तुम्हाला शोधायचं असतं की ह्याच्यामध्ये ती गोष्ट कुठे आहे. म्हणजे आता सिझर आहे. एक्झाम्पल म्हणजे आता दाखवायचं असेल तर प्रत्येक कार्डवरती हे असे व्हिज्युअल्स आहेत. हा करेक्ट. आता हा अँकर आहे तर मग त्या मुलाला खूप म्हणजे असे 4 मोठे गेम्स असताना टाईल्स असतात. टाईल्स असतात त्या शोधताना काय होतं की खूप कन्फ्युजन होतं की कसं खेळणार. आता एडीएचडीच्या मुलांसाठी हे तसं बघायला गेलं तर कन्फ्युजिंग आहे. तर माझं म्हणणं आहे की हे जर तुम्हाला खेळायचं असेल तर तुम्ही कसं खेळायचं ह्याच्यामध्ये 4 स्टेप्स करू शकता बिफोर यू जम्प टू दिस गेम. तुम्ही काय करू शकता की तुम्ही आयडेंटिकल गोष्टी किंवा आता पेन आहे आणि पेनचं टोपण आहे अशा 4-5 प्रकारची पेनं आणि त्याची टोपणं वेगळी करा आणि त्याच्याबरोबर अजून कुठल्या तरी गोष्टी मिक्स करा आणि त्या ठेवा आणि त्यांना सांगा की ह्याच्यातले तुम्ही त्याच झाकणाचं त्याच पेनाचं तेच टोपण शोधून दाखवा. जसं बरोबर आहे, जसं इथे कैची आहे, टेप रेकॉर्डर आहे किंवा सुरी आहे जे आपल्या घरामध्ये सहजरित्या सापडू शकतो. करेक्ट. ओके. नाही पण त्यांना ही सवय लागायला म्हणजे हे एक्झॅक्टली हे तू बोललास ते बरोबर आहे. पण त्यांना ही सवय लागायला की ह्याच्यात पिक्चर्स ओळखायची कशी. कारण तुझ्या माझ्यासाठी हे खूप सोपं आहे की ह्याच्यात आपल्याला कार्ड प्रमाणे पिक्चर शोधणं. पण त्यांना हे कठीण काय आहे कारण एवढ्या क्राऊडेड ह्याच्यामध्ये त्यांना ते पटकन पिन पॉईंट करणं कठीण आहे. म्हणून त्याची ट्रेनिंग देण्यासाठी त्यांना पहिले 3 स्टेप्स करा. पहिलं म्हणजे तुम्हाला म्हटलं तसं की पेन आणि त्याची टोपणं किंवा बाटल्याची झाकणं असे सगळं वेगवेगळं करा आणि सांगा की कुठल्या बाटलीचं कुठलं झाकण आहे हे लाव. अच्छा. ओके. हे पहिलं स्टेप. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्ही त्याचे आयडेंटिकल गोष्टी म्हणजे 2 सारखी पेनं शोध. ओके. मग ती 2 सारखी पेनं त्यांनी शोधली. मग तिसरी गोष्ट असं आहे की तू प्रयत्न कर की हे अर्ध पेन काढलंय ड्रॉ केलेलं आहे ह्याचं टोपण ड्रॉ करायचा प्रयत्न कर. त्यांना काय होतं की तुम्ही एका 3D व्हिज्युअल पासून 2D पर्यंत आणताय. ओके. 3D गोष्ट बघणं आणि व्हिज्युअलाइज करणं सोपं आहे पण जेव्हा 2D गोष्टी असतील त्याच्यामध्ये फ्लॅट सरफेसमध्ये शोधायला खूप कठीण जातं. त्यांच्या ब्रेनला जेव्हा अशी आयडेंटिकल गोष्टी शोधायची सवय लागते किंवा तेव्हा त्यांना हा गेम खेळायला द्या. 4थी स्टेप इज हा गेम. बरोबर. अँड देन दे आर व्हेरी क्विक. म्हणजे यू विल फाइंड अ डिफरन्स की ते सुरुवातीला कसे खेळतात आणि नंतर कसे खेळतात. ओके. सो हा एक सिम्पल हे झाला. ओके. दुसरं असं आहे की अजून एक गेम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तू बस मी देतो. लेट्स गो फिशिंग. हा गेम खूप पॉप्युलर आहे. म्हणजे हा सगळ्या लहान मुलांना तुम्ही बघाल तर हे इंटरेस्टिंग गेम आहे हा. ज्याच्यामध्ये ना हे आता ऍक्च्युली चालत नाहीये ह्याच्यात बॅटरी आणि हे गोल फिरतं. ओके. उघड बंद करतात तोंड आणि हे जे मासे आहेत ह्या मास्यांची तोंड अशी उघड बंद होत असतात कॉन्स्टंटली आणि ती रॅन्डम आहेत. असं नाही की ह्याच्यानंतर हे होणार ह्याच्यानंतर हे होणार. रॅन्डम होत असतात. आता तुम्हाला काय करायचंय की त्यांनी असे गळ दिलेले असतात. ओके. तुम्ही असे 2-3 गळ असतात म्हणजे 2 मुलं 3 मुलं एकत्र खेळू शकतात. तर तुम्ही काय करायचं की ह्याच्यात बरोबर तो माशाने तोंड उघडलेलं तेव्हाच ते घालायचं आणि बंद करताना बरोबर उचलायचं. हँड आय कोऑर्डिनेशन होतं. करेक्ट. आणि त्याच्यामध्ये हे खूप पटकन करावं लागतं. म्हणजे असं नाही की आरामात करत बसला आणि ते गेलं नाहीये तोपर्यंत तो मासा 2 बंद करून पुन्हा निघून जातो पुढे. सो फाईन मोटर स्किल आणि रिफ्लेक्सेसचा ह्यासोबत काही संबंध आहे का? दोन्ही ह्याच्यात आपलं इम्प्रूव्ह होतं. म्हणजे हे तर मी म्हणेन की नॉर्मल मुलांना सुद्धा हे खेळून इतकं इंटरेस्टिंग आणि हे एवढं सुंदर आहे की ते सतत ती मुवमेंट होत असते त्याच्यातून तुम्हाला पिक करायचंय. आता तुम्ही एडीएचडी बरोबर हे कसं खेळाल तर बेसिकली सुरुवातीला काय आहे की तुम्ही फक्त त्यांना एक टास्क द्या की आपल्याला हा गळ सगळ्यात पहिल्यांदा कोण टाकतोय. ओके. अगेन ह्याच्यात एकच इम्पॉर्टंट गोष्ट काय समजायची की आपल्याला जर एडीएचडीच्या मुलाबरोबर जर खेळायचं असेल तर आपल्याला खूप पेशन्स ठेवायला लागतो आणि वी हॅव टू डू 1 स्टेप ॲट अ टाइम. ओके. स्लोली जायचं. तुम्ही असं समजूच नका की कुठली गोष्ट त्यांनी एका फटक्यात शिकणार आहे. सो तुम्हाला पेशन्स ठेवायचं. तुमचं मेन कंट्रोल आहे की तुम्हाला काम राहायचंय. आता काय करणार तुम्ही पहिल्यांदा समजा गळ टाकला तर फक्त गळ टाकायची प्रॅक्टिस करायची की कोण पहिलं गळ टाकतं. तू टाकतोस की मी टाकतोस. ठीक आहे. मग नंतर दुसरी स्टेप काय की तू कोण सगळ्यात पहिले पिंक कलरचे फिशेस पिक करतो. असं करून दुसरे स्टेप आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही रेस लावलीत की तुम्ही पहिल्यांदा काय केलं की एक स्किल डेव्हलप केलं. दुसऱ्याच्यात तुम्ही रेस लावलीत आणि तिसऱ्या ह्याच्यात तुम्ही देन यू कॅन से की 4 पिंक 2 येलो 1 ग्रीन. देन यू आर इन्क्रीजिंग द टास्क. Then slowly you will realize again you have to spend 2-3 months behind this to get this game actually जसा आहे तसा प्ले करण्यासाठी. सो ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सिम्पल गोष्ट आहे की तुम्ही एक टास्क देत जा आणि ती जर टास्क कम्प्लीट केली तर त्याला रिवॉर्ड पण द्या त्याला किंवा तिला की त्यांना. कारण बेसिकली कसं असतं की तुम्ही जेव्हा मुलं खेळता
आणि ह्या मुलांना जर रिवॉर्ड नाही मिळाला ना तर त्यांचा जो सेल्फ कॉन्फिडन्स असतो ना तो लूज व्हायला लागतो की अरे मला ना हे जमतच नाहीये, मला हे जमतच नाहीये, कारण बाकीच्यांना पण जमतंय पण मला हे जमत नाहीये. पण त्यांचा फेथ रिइन्फोर्स करण्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की त्यांनी काही केलं तर त्याला एक रिवॉर्ड द्या. रिवॉर्ड म्हणजे तुम्ही टाळ्या वाजवा, त्याचं कौतुक करा. नॉट नेसेसरी रिवॉर्ड म्हणजे त्याला काही चॉकलेटच द्यायला पाहिजे. एनिथिंग विच अपलिफ्ट्स हिज काय म्हणतात कॉन्फिडन्स, हे तुम्ही केलं ना तर हा साधा गेम सुद्धा त्यांना अचीव्ह करायला खूप मजा येते हा खेळायला. आणखीन अजून एक गेम आहे. अच्छा, हा एक गेम आहे जो फेसेस बरोबरचा आहे. ओके, ज्याच्यामध्ये सो मी मुद्दामून असे गेम आणलेत की जे खूप पॉप्युलर आहेत आणि जे खूप इझिली अवेलेबल आहेत आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला हा ओके. सो ह्या गेममध्ये हा गेम मी एक्सप्लेन करू का? कर ना. सो ह्या गेममध्ये तुम्हाला असे कार्ड्स मिळतात आणि हे असे ब्लॉक्स आहेत आणि त्या ब्लॉक्सवरती फेसेस आहेत. आता प्रत्येक ब्लॉक्सवरती आयदर वरच्या ब्लॉक्सवरती 2 डोळे असतात आणि खालच्या बॉक्सवरती तुम्हाला माउथ मिळेल. सो जेव्हा तुम्ही कुठलंही एक कार्ड उचलता, जसं हे कार्ड आहे ज्याच्यावरती एक फेस विशिष्ट तऱ्हेने दिलेला आहे, तेव्हा हे कार्ड उचलून तुम्हाला ते समोर ठेवायचं आहे आणि त्या कार्डनुसार तुम्हाला ब्लॉक्स अरेंज करून तो एक्झॅक्ट फेस अचीव्ह करायचा आहे. सो करेक्ट. ओके, सो हा गेमचा गेम प्ले आहे. सो पण ह्याच्यामध्ये छोटे छोटे डिटेल्स आहेत. म्हणजे हा डोळ्याच्या खाली लाईन्स आहेत त्या एका विशिष्ट साईडलाच आहेत किंवा असे सगळे वेगवेगळे डिटेल्स, खूप इंटरेस्टिंग डिटेल्स त्यांनी तयार केलेत. आता अभिषेकनी केलेली गोष्ट आपण तयार करूया इकडे, जी अशी आहे साधारणपणे की हे कार्ड आहे आणि हा मी गेम मध्ये त्याचा फेस ह्याच्यावर बनवायचा प्रयत्न केला. राईट. ओके, सो ह्याच्यात कसं असतं की तुम्ही 2 मुलं 4 मुलं एकत्र खेळू शकता. आता हा गेम सुद्धा इंट्रोड्यूस करायच्या अगोदर तुम्ही काय करू शकता की मुलांना पहिल्यांदा एक आरसा द्यायचा आणि त्यांना सांगायचं की तुम्ही तुमचं फेशियल एक्सप्रेशन ऑब्झर्व करा की त्याला सो त्यांना आरसा द्यायचा आणि सांगायचं की मी सांगितलेल्या गोष्टी तू करायच्यास. ओके, तर मी सांगेन की आता समजा दुशान आहे किंवा आरव आहे, सो आरव मेक अ सॅड फेस. सो त्यांनी काय केलं, त्यांनी तो आरशात बघणार आणि सॅड फेस करणार. सो ही नोज की सॅड फेस करताना माझं तोंड असं होतं, माझे डोळे छोटे होतात किंवा माझे डोळे मोठे, वॉट एव्हर, म्हणजे हे ऑब्झर्वेशन तो आरशात बघून करेल. सो पहिली स्टेप अशी की आरशात बघून मी कळलं की सॅड म्हणजे काय, हॅपी म्हणजे काय, सरप्राईज्ड म्हणजे काय, हे सगळे एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये. ओके, दुसरी स्टेप अशी की आता समजा मी हे केलं, आता मी सांगितलं की नाउ ट्राय टू ड्रॉ युअर फेस इन बेसिक. आता मी सॅड आहे, तू बघ आरशात आणि ड्रॉ कर की सॅड म्हणजे कसं. ओके, हा, सो आता मला आरशात बघून मला एक रेफरन्स मिळाला की सॅड म्हणजे मला डोळे माझे कसे होत आहेत, माझं रडकं तोंड कसं दिसतंय, आणि मग मी ड्रॉ केलं. तो त्याच्या पद्धतीने ड्रॉ करेल. लेट इट बी, म्हणजे त्यात काय आपण त्याचं ड्रॉइंग बघायला जात नाही की किती सुंदर ड्रॉइंग काढलंय. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता त्याला इंट्रोड्यूस करा, कारण काय होतं त्याला हे ऑब्झर्व्हच त्यांनी कधी केलेलं नाहीये की सॅड फेस म्हणजे कसा असतो. एडीएचडीच्या मुलांमध्ये खूप जे हायपर स्पेक्ट्रमला ते असेल तर त्याच्यामध्ये फाईन मोटर स्किल, ग्रॉस मोटर स्किल, कलर आयडेंटिफिकेशन, लँग्वेज एक्सप्रेस करणं, या सगळे इश्यूज येऊ शकतात. म्हणजे देर आर मल्टिपल इश्यूज विच अ सिंगल चाइल्ड मस्ट बी एक्सपिरियन्सिंग. तर हा जो काही गेम मी आता म्हटला तो असा आहे की ज्याच्यात तुम्ही आय हँड कोऑर्डिनेशन करताय, कोऑपरेशन शिकवताय, तुम्हाला कलर कळतोय, तुम्हाला अशा 2-3 गोष्टी तुम्ही एका वेळेला शिकताय एका गेम मधनं. बरोबर. सो आता बघ जानकी, तू बोलताना उल्लेख केलास की मुलांचे फाईन मोटर स्किल्स योग्य वेळेत डेव्हलप होणं आणि त्या डेव्हलप होताना बिईंग अ पॅरेंट्स आपण ते मॉनिटर करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतील की शूज घालणं, शूज घालताना त्याचे वेल्क्रो लावणं, मुलगा थोडं मोठं झाल्यानंतर स्वतःच्या शूजच्या नाड्या स्वतःहून बांधणं. इव्हन आजकाल शाळांमध्ये टाय असतात, तर एका सर्टन वयानंतर मुलाला स्वतःची टाय स्वतः बांधता येणं. सो ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा माझ्या मते मुलांना हँड आय किंवा ब्रेन बॉडी कोऑर्डिनेशन डेव्हलप करायला मदत करतात. पण आता जर आपण स्पेसिफिकली खेळांबद्दल बोलतोय तर असे बरेच खेळ आहेत जे आपल्या सगळ्यांच्या घरी असतात. ज्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मला हे बघितल्यानंतर लिगो आठवलं. लेगोच आहे. तर लेगो हा एक ऑप्शन आहे का ज्याच्या थ्रू
आपल्याला ह्या प्रकारच्या विकारांवरती काम करता येईल. आणि येत असेल तर तू जसं आत्ता सांगितलंस की काही गेम फारच वेगवेगळ्या पद्धतीने शिकायच्या तू स्टेजेस सांगितल्या, तसं या लिगोबद्दल काय सांगशील? ऍक्च्युली लेगो तर एवढा इंटरेस्टिंग आहे की कारण त्याच्यामध्ये युनिट बेस्ड काम करायचं आहे. तर तुम्हाला एक युनिट आहे जे मल्टिपल करून करून तुम्ही त्याचं काही बनवू शकता. सो अशी खूप मुलं मी बघितली आहेत की जी लेगो सारखे जे युनिट बेस्ड गेम आहे त्याच्यातून तुम्हाला यू हॅव ऑप्शन्स की तुम्ही काहीही बनवू शकता. हे तासनतास खेळतात. म्हणजे तुम्ही मजा वाटेल तुम्हाला की ज्या मुलाला इथे एक वाक्य लिहायला फोकस करायला त्रास होतोय पण तोच मुलगा 2-3 तास बसून लेगो खेळू शकतो. सो लेगो सारखे अजून कुठली कॅन गिव्ह मी दॅट मागचा हा अजून एक गेम आहे जो बरं, ह्या गेमचा डब्बा वेगळा आहे आणि आतमध्ये गेम वेगळा आहे, राईट? सो हा एक गेम आहे जो म्हणजे हा इकडे आपल्याकडे आता सध्या तरी मिळत नाही. प्लस प्लस म्हणून एक गेम आहे ज्याच्यामध्ये ना आता जसं लेगोमध्ये आपण ब्लॉक्स असतात तसे हे वेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स आहेत. ह्याच्यामध्ये ब्लॉक्स नाही आहेत, हे जास्त 2D आहे. ओके, ह्याला फक्त एक्सट्रूड केलेलं आहे आणि ते एकाच शेपचा आहे. ऍटलिस्ट लेगोमध्ये तुम्हाला 2चा सेट, 3चा सेट, 4चा सेट मिळतो. इकडे तसं नाही आहे. हा अजून छोटा युनिट आहे आणि हा तुम्ही एकमेकांमध्ये घालून 2D सरफेसला 3D मध्ये कसं कन्वर्ट कराल. म्हणजे हे एक स्टेप मागचं आहे लेगोच्या असं बघायला गेलं तर की तुम्हाला 2D मधनं 3D कसं बनवायचं. म्हणजे तू असं म्हणालीस की हे आता आपल्या आजूबाजूला अवेलेबल नाहीये, पण ह्या प्रकारामध्ये बसणारे बरेचसे छोटे छोटे खेळ असतात जे ठोकळे असतात किंवा जे बिग ब्लॉक्स असतात. कुठलेही आता तुम्ही लेगोज घ्या किंवा तुम्ही जेंगा घ्या किंवा असं कुठली ज्याच्यात ब्लॉक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये युनिट बेस्ड गोष्टी आहेत त्या तुम्ही खेळायला द्या. म्हणजे माझं म्हणणं आहे की ते तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला आणि ह्याचा फायदा फक्त एवढाच आहे. ऑफकोर्स हा डेन्मार्कचा गेम आहे त्याच्यामुळे हा आपल्याकडे किती मिळेल मला माहित नाही, पण जर कोणी बाहेर जात असेल तर हा गेम नक्की आणा तुमच्या मुलांसाठी. याचा काय फायदा आहे ते सांगत होतीस? ह्याचा फायदा असा आहे की तुम्हाला 2D ना 3D इमॅजिन करता येतं. ओके, सो तुम्हाला 2D सर्फेस आता हे जे तुम्ही वाढवत 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 गेलात त्याचा एक मोठा म्हणजे टेस्टिलेशन बनतं याचं किंवा एक मोठं कार्पेट बनवू शकतं. पण ह्याला जर तुम्ही एक फक्त ट्विस्ट केलात तर ह्याला त्याचं तुम्ही 3D बनवू शकता. सो एखाद्या मुलाला म्हणजे फ्रॉयबल म्हणून एक सायकॅट्रिस्ट म्हणजे आहे त्यांनी लहान मुलांना ना 13 गिफ्ट दिली आहेत लहानपणापासून की स्टेज वाईज की तुम्ही पहिल्यांदा त्यांना 3D गेम द्या मग हे द्या असं त्यांनी त्याची एक थिअरी आहे. त्याच्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की आधी 3D दिलं पाहिजे आणि मग 2D दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये डिबेट आहे की आधी मुलांना 3D शिकवावं की 2D शिकवावं. पण त्याच्या 13 गिफ्ट्समध्ये असं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी 2D पझल पण आहेत, 3D पझल्स पण आहेत. तर ह्याच्यामध्ये जे अंडरस्टँडिंग आहे की तू एखाद्या मुलाला सांग की तू क्यूब काढ तर त्याला क्यूब नाही काढता येत कुठल्याही लहान मुलाला. त्याला माहितीच नाही की 3 डायमेन्शन काय असतं. ह्या गेमने तुम्हाला 3 डायमेन्शन एवढं चांगलं कळतं. मग हे नॉर्मली मुलांना खेळायला द्या ज्याला काही म्हणजे ज्याला डिसऑर्डर आहे किंवा स्पेशल केस आहे नाही गरजेचं नाही. कुठल्याही मुलाला खेळायला द्या. त्याला 2Dतनं 3D इमॅजिनेशन करणं हे खूप इंटरेस्टिंग आहे ह्या गेममध्ये. सो असे तू बऱ्यापैकी गेम्स इथे मांडलेस, ते दाखवलेस. इवन जे नेहमीच्या वापरातले जे खेळ आहेत, खेळण्यातले जे खेळ आहेत ते आणखी सोपे करून ते कसे इफेक्टिव्हली पद्धतीने शिकता येतील आणि त्याच्यातनं नेमका त्या विकारासाठी फायदा कसा करता येईल हे सुद्धा तू सांगितलंस. पण आता इथून थोडं पुढे जाताना आपण असं बोलूया की आता जर बघशील तर पुढे जाऊन कशाला आत्तापासूनच डिजिटल गेमिंगचा प्रभाव खूप वाढतो आहे. तर हे जे डिजिटल गेम्स आहेत किंवा व्हिडिओ गेम्स आहेत हे ह्यांना त्या कारणाने आता सतत मोबाईल इझिली अवेलेबल असल्यामुळे किंवा बऱ्याच जणांकडे प्लेस्टेशन्स असल्यामुळे हे असे गेम सहज अवेलेबल आहेत, कम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप्स आहेत. तर अशा ह्या डिजिटल गेम्सचा हायपर ॲक्टिव्ह मुलांवरती कसा प्रभाव पडतो? काही गेम्स मला सांगायला आवडेल की काही गेम्स ॲक्च्युली FDA अप्रूव्ड आहेत. म्हणजे अमेरिकन FDAने अप्रूव्ह केलेले आहेत की त्यांना ते खेळायला द्यावेत. त्याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला एक रेस आहे. म्हणजे आपण टेम्पल रन बघितला किंवा आपण मरिओ जो ज्या पद्धतीने तो ही वॉज गोईंग इन डिफरंट एरियाज जिकडे जाऊन तो काहीतरी अचीव करत होता, काहीतरी त्याला काहीतरी म्हणजे पॉवर्स मिळत होत्या किंवा काहीतरी गोल्ड मिळत होतं, वॉट एव्हर असा सगळा तो आहे. तशाच धर्तीवरती असलेला एक गेम आहे. पण ज्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला स्पेसिफिकली तो गेम खेळल्यानंतर तुमच्या ब्रेनमधले काही स्टिम्युलेशन्स होतात
ज्याने तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमचं मेमरी वाढते. सो एंडेवर RX नावाचा एक गेम आहे जो मला माहिती आहे, त्याची लिंक आपण हा डिस्क्रिप्शन देऊया. सो जो ऍक्च्युली स्पेशली ADHD मुलांसाठी डेव्हलप केलेला आहे. राईट. सो देर आर फ्यू गेम्स जे ह्या गोष्टी ध्यानात ठेवून सुद्धा बनवलेले आहेत. सो हे बेनिफिटच्या दृष्टिकोनात आपण बोलतोय, पण जे नॉर्मल गेम्स आहेत माझ्या मते जर तुम्हाला माहिती नसेल की हा गेम खेळल्यामुळे मुलांमध्ये काय न्यूरोलॉजिकल फरक होत आहेत, तर माझ्या मते तो देऊ नये. म्हणजे कारण बिकॉज हे आपण वी आर ऍक्च्युली प्लेईंग विथ अवर किड असं झालं ना. म्हणजे आपल्याला माहिती नाही की याचे इफेक्ट्स काय आहेत. जर कोणी एखादा तज्ज्ञ तुम्हाला सांगत असेल की याचे इफेक्ट्स मी बघितलेत, तर तुम्ही देऊ शकता. पण अनलेस अँड अंटिल इफ यू डोंट नो द रिझल्ट्स की काय होतं, तर तुम्ही देऊ नयेत डिजिटल गेम्स, असं म्हणजे माझं पर्सनल मत आहे. अनलेस अँड अंटिल यू नो की बाबा बऱ्याचदा असं बघितलं गेलंय की मुलं व्हिडिओ गेम खेळताना जास्त कॉन्सन्ट्रेशन नाही करतात. पण कसं आहे की त्यांनी इकडे केलं ह्या टास्कमध्ये म्हणून तो लिहू शकेल का, तर नाही, असं नाहीये. सो हे इथे त्यांना अप्लायच नाही करता येते, तुम्हाला एफर्ट्स घेऊन करायला लागतं. राईट. ओके. आपण जे मेनली डिस्कशन करतोय ते मुलांच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी जे टॉईज किंवा खेळणी किंवा मैदानी खेळ उपयोगात येत आहेत त्याबद्दल बोलतोय. सो बेसिकली हे जे व्हिडिओ गेम्स आहेत ते फक्त त्या गेमच्या वेळेपुरताच मुलांचं लक्ष वेधून घेतात, पण त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये काही त्याचा प्रभाव जसं आता एंडेवरचं मी म्हटलं की त्यांनी असा अभ्यास केलेला आहे की तुमचे स्टिम्युलेट्स अशा ब्रेनच्या फ्रंटल लोबला स्टिम्युलेट करतात किंवा तुमच्या इमोशनल पार्टला स्टिम्युलेट करतात, ते इट स्टेज विथ यू. ओके, देन इट्स ओके. बट आता तुम्हाला नाही माहिती की ह्याच्यात तुम्ही काय करताय. मे बी होतही असेल काही गेम्सनी बिकॉज दे आर ऑन सिमिलर ग्राउंड्स, किंवा पण वी कांट से, म्हणजे आय कांट से की तुम्ही हे करा, कारण मी तर माझ्याकडनं नाहीच म्हणेन की अवॉइड करा. कारण एनिवेज दे आर अटेन्शनचा प्रॉब्लेम आहे त्यांचा. आणि आपण आपल्या मुलांमध्ये बघतो की त्यांनी जर जास्त व्हिडिओ गेम खेळले तर त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. सो आपण कशाला त्याची रिस्क घ्यायची. आता सोशल मीडियावरती जो कॉन्टेंट आहे तो पण बऱ्याचदा कमीत कमी असेल. करेक्ट. तेवढ्या वेळेपुरताच लोक अटेंड करतात, अदरवाईज तो स्किप करून पुढे जातात. सो अटेन्शनचा प्रॉब्लेम हा सगळ्यांनाच आहे. पण आता याच्यावरून थोडं पुढे जाताना मगाशी जे आपण डिस्कशन केलं त्याच्यामध्ये एक साधारण उदाहरण घेतलं आणि त्या उदाहरणावरून आपल्याला हे पण कळलं की हा प्रॉब्लेम फक्त लहान मुलांमध्येच आहे असं नाही आहे, तर हा प्रॉब्लेम मोठ्या माणसांमध्ये सुद्धा आहे किंवा जे प्रौढ आहेत, वृद्ध आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम असू शकतो. मग आता खेळाच्या माध्यमातून, खेळण्यांच्या माध्यमातून मोठ्यांना ह्याच्यातनं काही लाभ होऊ शकतो का? तर असं काही असेल तर ते थोडंसं उदाहरणासकट सांग. ऑफकोर्स हे सगळेच गेम्स म्हणजे ऍक्च्युली कसं होतं की तुम्हाला पुन्हा आहे, आता मी याच्याबद्दल असं बोलले नाही की मैदानी खेळ जे आहेत ना हे मोठ्याने खेळावेत. म्हणजे मी जसं म्हटलं मागे पण की मैदानी खेळ जर तुम्ही खेळलात किंवा तुम्ही कुठलाही आय हँड कोऑर्डिनेशनचा गेम खेळलात मोठ्यांनी, तर यू विल अचीव्ह बेटर रिझल्ट्स इन दिस. किंवा म्हणजे तुम्हाला रायटिंगचा एक पार्ट आहे, जसं जो तुम्ही लिहिण्याचं करता येत नाही किंवा कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही, तर ह्याच्यासाठी तुम्ही काही गोष्टी अशा करू शकता की ज्याच्यात तुम्हाला ह्याचा फायदा होईल. म्हणजे मोठ्यांसाठी स्पेशली विचारशील तर मी सांगेन की तुम्ही आय हँड कोऑर्डिनेशन वाले आणि मैदानी गेम खेळायला जा. ते खेळल्याने तुमच्यामध्ये खूप सारी डेव्हलपमेंट होऊ शकते. ओके. सो आता बघ, आपण ओव्हरऑल खेळाबद्दल या डिसऑर्डरबद्दल बोललो, बट आता जर ह्या सगळ्या गोष्टी समअप करायच्या असतील तुला, तर तुला काय ह्याच्यातून मेसेज द्यावासा वाटतो? ऍक्च्युली मला असं वाटतं की अजून 1-2 पॉइंट्स आहेत जे मला बोलायचे आहेत. म्हणजे बिफोर आय समअप मला असं वाटतं की आत्ताचा ना एक खूप मेजर आपण पॉइंट आत्ता मिस केला की रायटिंग, म्हणजे ह्या मुलांमध्ये ना रायटिंग करणं हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणजे बऱ्याच मुलांना की ते कॉन्सन्ट्रेशन करू शकतात किंवा ते हायपर ऍक्टिव्हिटी पण कंट्रोल करतात, पण त्यांना लिहायला खूप अजिबात आवडत नाही. अशी तू खूप मुलं बघशील की त्यांना वाचायला पण आवडतं पण लिहायला आवडत नाही. तर तिकडे प्रॉब्लेम काय असतो? हा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही लिहिताना तुम्हाला हे माहिती आहे की तुला काय लिहायचंय. सो यू नो अ फायनल पिक्चर की मला एक पॅरेग्राफ पूर्ण करायचंय. तुला हे माहिती आहे की माझ्या मनात 100 थॉट्स येतात, त्याच्यातला हा बरोबर आहे आणि हाच मला इकडे लिहायचा आहे. ओके. तिसरी गोष्ट अशी की तुला काहीतरी एक आकार काढायचा आहे जो तुला काढल्यानंतर त्याच्यातनं तू कम्युनिकेट करतोस.
सो ह्या सगळ्या गोष्टी ना, रायटिंग इज नॉट इझी. हे 3-4 लेवलच्या गोष्टी, कॉग्नेटिव्ह गोष्टी तू एकत्र करतोय, त्याच्यामुळे तुला ते अचीव्ह करता येते. तर त्याच्यामुळे सुद्धा जसं मी मागे तुला म्हटलं की आता जर तुम्हाला मुलांना रायटिंग बेटर शिकवायचं असेल तर तुम्ही काय कराल, अगदी लहान वयापासून तुम्ही जर करू शकलात तर दॅट इज वेल अँड गुड. म्हणजे तुम्हाला हे रिअलाइज झालं की लहान असताना तुम्हाला हे रिअलाइज झालं की माझ्या मुलाला रायटिंगचा इश्यू आहे, तर तुम्ही अजून एक चाइल्ड सायकोलॉजीमध्ये अशी गोष्ट आहे की लहान मुलांना सँड, वॉटर आणि मिरर या 3 गोष्टींनी खूप सुंदर शिकवता येतं. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही सँडचं एक छोटंसं म्हणजे साधा घरी सँड आणून एक मॅटवर टाकून त्याच्यात तुम्ही अक्षरं काढायला सुरुवात करा आणि ती त्याला गिरवायला सांगा. ओके, लिहायला सांगा. त्याच्यामध्ये काय होतं, इथे सेन्सरी फीडबॅक मिळतो, कारण ती सँड सॉफ्ट असते, छान असते. पहिले ती मुलं त्याच्यात खेळतील, काही करतील आणि नंतर मग ती त्याच्यात ड्रॉ करतील. मग काय होतं, एक पहिली लेवल झाली. दुसरी त्यांना एक कलर्स द्या, म्हणजे मोठे चंकवाले कलर्स असतात ना, त्यांनी पेपरवर लिहायला सांगा. मे बी ते आधी खूप कंटाळा करतील. तिसरी लेवल अशी की त्यांना स्टेन्सिल्स बनवून द्या. आपल्याला रेडीमेड स्टेन्सिल्स पण असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही असं पण तुम्ही स्वतः पण बनवू शकता. काही त्याच्यात डिफिकल्ट नाहीये. एखाद्या कार्डबोर्डवरती ए काढायचा, जो कटआउट करायचा आणि त्यांना ते स्टेन्सिल्स लिहायला द्या. आता ही मुलं खूप अर्ली एज, ज्याच्यात तुम्हाला अगदी लहान असतानाची ही मुलं आहेत, तर तुम्ही हे सगळं करू शकता. इकडे एबीसीडी शिकतायत, वर्ड शिकतायत, स्पेलिंग शिकतायत, हे तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट अशी आहे की हे सगळं झाल्यानंतर तुम्ही आपल्याकडे माहिती आहे आपण कर्सिव्ह रायटिंगसाठी ते आधी करायचो. दॅट इज ऑल्सो अ व्हेरी गुड पार्ट ऑफ रायटिंग करण्यासाठी. मग त्याच्यानंतर इंटरेस्टिंग पार्ट असा येतो की समजा तुम्ही हे नाही केलं लहानपणी मुलांमध्ये. आता बरीच मुलं पेरेंट्स असे म्हणतील की माझा मुलगा ऑलरेडी 10 वर्षाचा आहे, 12 वर्षाचा आहे, ज्याला हा इश्यू आहे आणि मी हे नाही आता करू शकत कारण तो बोर होणार, कारण तो लहान नाही आहे आता. तर काय करता येईल, तर तुम्ही एक काय करू शकता की तुम्ही एक स्टोरी लिहा. आणि खूप इनव्हेरिएबली म्हणजे मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची वाटेल की मुलांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. म्हणजे तुम्ही कॅरेक्टर बिल्ड करून त्याच्या अराउंड त्याला आपलंसं वाटेल असं कॅरेक्टर बनवलं तर त्याची एक गोष्ट लिहा, पण ती पूर्ण नका लिहू. ओके, हाफ डन सोडा, म्हणजे फिल इन द ब्लँक सोडा. आणि तुम्ही त्याला सांगा की हा मुलगा या सिच्युएशन मध्ये फसलाय, आता तुला काय वाटतं की इकडे काय वर्ड टाकल्यामुळे ही स्टोरी पूर्ण होईल. आणि ही थोडीशी असं ठेवा की त्याला काहीतरी 2-3 वर्ड्स टाकून किंवा फिल इन द ब्लँक्स न करता एक पॅराग्राफ लिहा आणि आता कंटिन्यू टू बी कंटिन्यूड असं करू शकता. मग तो एक शब्द टाकेल, मग त्याची वोकॅब्लरी वाढते. तुम्ही त्याला थोडा प्रॉम्प्ट करू शकता की बाबा हे कर, असं करून करून त्याचा तो पॅराग्राफ पूर्ण करायचा प्रयत्न करा. मार्केटमध्ये काही अशी पुस्तकं सुद्धा मिळतात जी म्हणजे स्टोरीज कम्प्लीट करण्यासाठी, म्हणजे तसं म्हणते तसं अशी नाही मिळत, पण कॅरेक्टर बिल्ड केलेली खूप मिळतात. ओके, तिसरी गोष्ट अशी, आता समजा हे झालं, आता तुम्ही त्याला सांगा की तू मला असे सिच्युएशन करून दे की तू मला दे की तू काहीतरी लिही, मी कंटिन्यू करीन. ओके, दिस इज द थर्ड स्टेप. आणि सगळ्यात शेवटी जर जमलं तर त्याला सांगा की तू डे टू डे डायरी लिही. ओके, त्याच्यामध्ये डे टू डे डायरीमध्ये काय असतं, सिम्पल गोष्टी असतात की मी आज आईशी भांडलो, आज मी मला आज आंबा खायला नाही मिळाला, किंवा आज मला चॉकलेट मिळालं, मला खूप आवडलं. असं सिम्पल गोष्टी त्याला लिहू देत. मी एवढा फरक बघितलाय मुलांमध्ये की सुरुवातीला ते खूप हॅफॅझर्ड गोष्टी लिहितात, त्याचा एकमेकाशी काही ताळतंत्र नसतं, पण नंतर त्यांच्या थॉट प्रोसेसमध्ये एक पॅटर्न यायला लागतो. त्यांना एका पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने लिहितात, एक्सप्रेस करतात. आणि बऱ्याचदा प्ले थेरपीमध्ये ह्याचा वापर केला जातो की ती मुलं काय एक्सप्रेस करतायत, त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांना सांगता आलं पाहिजे. सगळ्या मुलांसाठी लागू, हे सगळ्या मुलांसाठी लागू होतं. ऑफकोर्स आता तुम्हाला इथे वेगळे पेशन्स ठेवायला लागतात. आपल्या मुलांना आपण नॉर्मल सांगू शकतो की तुम्ही लिहा, की स्टोरी लिहा. तसंच ना ते लोक आर्ट थेरपी पण वापरतात की ज्याच्यामध्ये तुम्ही ड्रॉइंग करायला देता आणि त्यांना तुम्ही सांगता की तुला वाटेल तसं ड्रॉ कर. आता हे जे तू त्यांनी वर्ड्स मध्ये लिहिलंय हे तुम्ही ड्रॉ करून दाखवू शकता का? एखादा मुलासारखी ती खूप सुंदर ड्रॉइंग करतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला अचानक कळायला लागतं की मुलांनी काय ऑब्झर्व केलंय, मुलांच्या मनात कुठली गोष्ट राहिली आहे. ह्याच्यासाठी अजून एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुम्ही पपेट्स वापरू शकता. म्हणजे पपेट्स ही एवढी सुंदर गोष्ट आहे की मुलांना ज्यांना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम आहे, जो मी मधला पार्ट म्हटले, म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी पण नाही आणि जो ओव्हरलॅप वाला पार्ट आहे ना, तिकडे तुम्ही जर मुलांना पपेट्स दिलेत तर त्या पपेट्समध्ये प्रिटेंड प्ले असतो आणि तो प्रिटेंड प्ले करून बऱ्याचदा मुलं आपले गोष्टी एक्सप्रेस करू शकतात. आणि हा प्रिटेंड प्ले त्यांच्यासाठी खूप गरजेचा आहे.
म्हणजे मी तर माझ्या अनुभवात असं आहे की मी एका ऑर्फनेजमध्ये मी जेव्हा रिसर्च करत होते त्यावेळेला मी पपेट्स दिली आणि त्या मुलांना मी सांगितलं की तुम्ही हे ट्राय करून बघा आणि मला फीडबॅक द्या की त्यांना कसं वाटलं. तर त्याच्यातल्या एका टीचरनी मला सांगितलं की तिने सांगितलं की ही मांजर आहे, हिला मी रोज खायला घालते, मग हिला आज भूक नाही लागली, हिच्या पोटात दुखते, हे तिने सगळं सांगितलं. पण ते त्या मुलीला होत होतं, तिच्या पोटात दुखत होतं. अँड शी वॉज नॉट, बिकॉज शी वॉज अ किड फ्रॉम ऑर्फनेज, शी वॉज नॉट एबल टू एक्सप्रेस हर सेल्फ, पण तिने ते पपेटच्या थ्रू एक्सप्रेस केलं. सो असे खूप तुम्हाला फायदे होतात की ज्याच्यात तुम्ही प्रिटेंड प्लेच्या थ्रू हे सगळं सांगू शकता. सो इफ यू अलाव मी आय कॅन अजून एक मला टॉय एक्सप्लेन करायचं, तर करू शकते का? सो अजून एक आहे की ज्याच्यामध्ये प्रिटेंड प्लेचा पार्ट असलेलं एक टॉय आहे. असं तुम्ही काही नक्कीच खूप आपण म्हणू शकतो ना की अट्रॅक्टिव्ह आहे. हा, आता हे तुम्ही ना घरी पण बनवू शकता, म्हणजे नॉट नेसेसरी तुम्हाला विकत घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे. ह्याचा कॉन्सेप्ट मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करते की ह्याचा कॉन्सेप्ट काय. ह्या कॉन्सेप्टमध्ये ना 3 प्रकारचे कार्ड्स बनवलेले होते, ज्याच्यामध्ये एका कार्डमध्ये पोएट्रीज आहेत, दुसऱ्या कार्डमध्ये प्रोज आहेत, म्हणजे एक अशा हाफ डन स्टोरीज, जे आता मी मगाशी बोलले की एक सिच्युएशन आहे जिकडे काहीतरी झालंय की एक कावळा आणि करकोचा आहे, तो पाण्यात पडलाय, वॉट एव्हर, असं काहीतरी रॅन्डम सिच्युएशन आहे. आणि तिसरे फक्त वर्ड्स आहेत. ओके, अशी 3 प्रकारची कार्ड्स आहेत या गेममध्ये. सुरुवातीला तुम्ही राईम मुलांना इंट्रोड्यूस करू शकता. तुम्ही ऍक्च्युली वाटलं तर तुमच्या जॅक अँड जिल वेंट अप द हिल अशी पण एक राईम घेऊ शकता, किंवा कुठलीही ज्याच्यामध्ये ॲनिमल कॅरेक्टर्स आहेत अशी कुठलीही राईम घ्या आणि ती राईम खेळताना त्या मुलाला सांगा की आता हे आता कसं आहे माहिती आहे का जानकी, दीज आर दी एलिमेंट्स, आणि हे तेवढ्या सहज करणं शक्य नाही. पण आपण म्हणूया की आता जसं हे पायात बांधायचं आहे, बरोबर. सो इन्स्टेड ऑफ आता हे दिसावं म्हणून मी ते हातामध्ये घातलेलं आहे. पण हेच जर पेपर सोबत आपण केलं. करेक्ट. सो ह्याच्यात आयडिया अशी आहे की पहिलं तुम्हाला मी कार्ड्स एक्सप्लेन केले, त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं की लँग्वेज डेव्हलपमेंटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. दुसरं ह्याच्यात त्यांनी वेल्क्रो लावलाय आणि वेल्क्रोमध्ये तुम्ही हा वेल्क्रो उघडणं बंद करणं, वेल्क्रोच्या जागी तुम्ही नाडी बांधू शकता. तर तुम्ही हे जे मगाशी तो बोलला की नाडी बांधणं, बटन लावणं, वेल्क्रो उघडणं, हे जे फाईन मोटर स्किल्स आहेत तुमचे, ते पण तुम्ही वेगळ्या पद्धतीने ह्याच्यात टाकू शकता, म्हणजे फक्त वेल्क्रो न देता. तर ह्या मुलाला हे पायात घालायचंय आणि मग त्याच्यावरती ते जे काही त्याला कार्ड मिळालेलं असतं त्याच्यामध्ये जे कॅरेक्टर आहे, समजा बेडूक आहे तर बेडकाचे त्याला पाय लावायचे. ओके, हा, आता त्याच्याकडे बदक आहे, माझ्याकडे बेडूक आहे, असे पाय लावायचे आणि त्याला ती स्टोरी प्रिटेंड करून पूर्ण करायची. ओके, आता काय होतं की बिकॉज यू आर डेव्हलपिंग युअर फाईन मोटर स्किल्स, ग्रॉस मोटर स्किल्स वाईल यू आर वेअरिंग दिस. दुसरी गोष्ट, तुला ती सिच्युएशन मध्ये जाऊन प्रिटेंड करून तुझं इमॅजिनेशन वाढतं. आता ही तर नॉर्मल कुठलीही मुलं खेळू शकतात आणि तुम्ही तुमचं एक कम्युनिकेशन सुरू करता. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही एक्झॅक्टली आता माशाचा पाय कुठला, बेडकाचा पाय कुठला, बदकाचा पाय कुठला, हे तुम्ही ओळखू शकता, बिकॉज तुम्हाला हे आयडेंटिफिकेशन यायला लागतं. आणि ह्याच्यामध्ये पहिलं प्रोज, मग नंतर स्टोरीज आणि मग फक्त वर्ड्स. ह्याच्यात डिफिकल्टी लेवल वाढतात की म्हणजे गाणी आणि राईम्स मुलांना आवडतात तर ते करणं खूप सोपं आहे. पण मग जेव्हा फक्त सेंटेन्सेस येतात ते करणं जरा थोडं डिफिकल्ट असतं आणि फक्त वर्ड्स अजूनच थोडं म्हणजे इट्स व्हेरी ॲबस्ट्रॅक्ट. सो आता जसं तू उदाहरण दिलंस त्याच्याच आपण जर एक सिम्पलर व्हर्जन घेतलं तर पिक्शनरी सारखं काही खेळू शकतो का, किंवा दमशराज सारखं काही खेळू शकतो, किंवा असे साधं हे न करता एक डाईस वरती समजा तुम्ही वेगवेगळे ड्रॉइंग्स काढली, मग एक बदक काय वॉटेवर काढलं आणि ते दोन डाईस बनवले आणि ते रोल केले, त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर झाली. आता ते 2 कॅरेक्टर्सना घेऊन 2 मुलांना सांगायचं की तुम्ही काहीतरी करा, म्हणजे किंवा तुम्ही एक सिच्युएशन, ऑफकोर्स टीचर आणि पेरेंट्स याच्यात खूप पार्ट आहे, किंवा जो काही केअर गिव्हर आहे त्याचा खूप मोठा पार्ट आहे की तुम्ही एक सिच्युएशन दिली की ह्या दोघांमध्ये ना हे दोघं एका पिकनिकला गेलेत आणि त्या पिकनिकमध्ये त्यांनी ह्या जागी जायचं ठरवलंय, तर ते काय करतील, मग देन दे विल स्टार्ट डेव्हलपिंग देअर स्टोरीज. तुम्हाला आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय माहितीये का की तुम्हाला हे करण्यासाठी तुम्ही एक टाइम स्लॉट डिसाईड करा की रोज मी साधारणपणे ह्या वेळेला ह्या मुलाबरोबर हे खेळीन. ह्याचा एक खूप फरक पडतो, म्हणजे जर तुम्ही त्याच टायमिंगला केलं तर. दुसरी गोष्ट मी मला सांगेन काय होतं, त्याच्यात दुसरी गोष्ट की तुम्ही त्याला पुश करा, म्हणजे जर तू अडखत असेल तर त्याला पुश करा, सांगा की मग ह्या सिच्युएशनमध्ये मग समजा घोडा आहे तर समजा तो घोड्याला खूप भूक लागली आणि तो एका दुकानात शिरला, तसं त्याला काहीतरी डायरेक्शन द्या. किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही सोशल स्किल्स, सोशल इनहिबिशन्स हे सगळं त्याचे घालवू शकता. तर घोड्यानी गुपचूप एक फळ खाल्लं आणि त्याला तो मालक ओरडला,
मग त्यांनी काय केलं, मग तो घोडा सॉरी बोलला आणि असं व्हॉट यू शुड डू, यू शुड ऍक्सेप्ट युअर, म्हणजे तुझी चूक ऍक्सेप्ट केली तर तो मग म्हणाला ठीक आहे तुला भूक लागलेली ना अजून एक घे, असं करून तो तुम्ही हे सगळे इन्व्हाइट त्याच्यात करू शकता. आज तुम्हाला असं वाटलं की त्या मुलाला कळत नाहीये की आता काय करायचं, तर तुम्ही वाइंडअप पण करा. ते वाइंडअप करणं ही तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्ही म्हणाला की आता खूप रात्र झाली, डार्क होतंय आणि आता घोड्याला घरी जायचंय, तर लवकर चल पटापट आटपूया, आपण जाऊया, असं करून तुम्ही वाइंडअप पण करू शकता. सो दीज आर थिंग्स विच यू कॅन ऍक्च्युली डू विथ प्रिटेंड प्ले, आणि ह्याचा खूप खूप उपयोग होतो, कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सब लेवलला खूप गोष्टी तुम्ही डेव्हलप करता. ओके. आणि तू म्हटलास, एक मिनिट, जर एक समअप करायचं असेल तर मी फक्त एवढंच सांगेन की 3 गोष्टी पेरेंट्सनी लक्षात ठेवायच्या. एक तर भयंकर पेशन्स असला पाहिजे एडीएचडीच्या पेरेंट्सना, कारण तुम्ही घाईच करू शकत नाही त्या गोष्टीची. स्लो बट स्टेडी हा एक पहिला आहे. तिसरं म्हणजे रिपिटेशन आणि टाइम ड्युरेशन, हे खूप गरजेचं आहे. मग एखादी गोष्ट रिपिटेटिव्हली करत राहाल आणि जर टाइम ड्युरेशन द्याल तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसतील. आणि थर्ड पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. आणि तिसरं म्हणजे ऍक्सेप्टन्स, म्हणजे तुम्ही हे ऍक्सेप्टच करत नाहीत बरेचदा आजकाल आपले पेरेंट्स, की आपल्या मुलाला असं काहीतरी आहे. जर तुम्हाला कोणीही, तुमच्या टीचरनी, आजूबाजूच्या लोकांनी, कुठल्या डॉक्टरनी जर हे सांगितलंय की तुमचं मूल ह्या स्पेक्ट्रममध्ये कदाचित आहे असं मला वाटतंय, तर प्लीज गो अँड आस्क फॉर हेल्प. कारण तेच बरेचदा न केल्यामुळे आपण खूप डिले करतो ही प्रोसेस. म्हणजे अगदी सुरुवातीलाच जर हे झालं तर आपण, हा बेनिफिट जास्त त्या मुलासाठी आहे. करेक्ट करेक्ट. आणि जसं इवन मी एपिसोडची सुरुवात हेच सांगून केली की हा एपिसोड इट्स मोर अबाउट दी अवेअरनेस. लोकांना ह्या गोष्टीबद्दल आमच्याकडून हा प्रयत्न आहे की त्याच्याबद्दल जागरूक होणं आणि त्याच्यावरती योग्य ती उपाययोजना करणं. सो थँक्यू सो मच. आजचा एपिसोड तुम्ही इथपर्यंत बघितला. जानकी, तू आलीस, तू ह्या गोष्टी खरंच खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यास, खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केल्या. आपल्या परीने आपला मेसेज लोकांपर्यंत पोचवणं हाच मूळ उद्देश होता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही तो तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच जानकी. थँक्यू, तू इथे आलीस आणि तुझा वेळ दिलास. थँक्यू. माय प्लेजर.